राधा, काही विचारायचंय का? विचार ना मग. आज बरेच दिवसांनी हा विषय निघाला. इतक्या दिवसात कधीही काही बोलली नव्हतीस तू बाबांबद्दल. काय? तुला ऍक्सेप्ट करता येत नाहीये? साहजिक आहे. कोणाकोणाला ही क्षमता असते. कोणी परिस्थितीला नाकारतं. चूक काहीच नाहीये. काय? बाबांचा चेहरा आठवत नाहीये? अगं, असंच असतं. माणूस गेला की आधी खूप त्रास होतो, मग हळूहळू मन समजूत घालतं. मग सगळं नेहमीप्रमाणे सुरू होतं. आधी नंबर विसरतो आणि हळूहळू चेहरा. तुझे बाबा आणि मी खूप वेगळे होतो. तुला माहितीये का, कधी काही बिनसलं ना तर महिने लागायचे हे बोलायला. कधी कधी मला असं वाटायचं की माझंच समजून घेण्यात काहीतरी चुकतंय. गिल्ट यायची ग मला. पण राधिका, खरं सांगू का, तू अगदी तुझ्या बाबांवर गेलीस. मी आजपर्यंत हे कधीच व्यक्त झाली नाही. पण मला असं वाटतंय की आज ही योग्य वेळ आहे व्यक्त होण्याची. तुझे बाबा जर वेळीच व्यक्त झाले असते आणि मोकळेपणाने बोलले असते ना, तर आमचं रिलेशन यापेक्षा बेटर असतं आणि मला गिल्टही राहिली नसती. असो, दोघांनी उचलायचा असतो अगं संसाराचा भार. तेव्हा संसार सोपा होतो. तुम्ही तुमच्या मनाला फक्त एक प्रश्न विचारायचा की ही व्यक्ती तुमच्या आयुष्यातून गेली तर तुम्हाला एम्प्टी वाटणार आहे का? प्रश्नाचं उत्तर हो जर असेल तर तुम्हाला एकत्र फ्युचर आहे. सॉरी अगं, मी तुला काय लेक्चर देत बसले. नाही, यू कॅरी ऑन. मी निघतेच आहे. फक्त एवढंच सांग की तू जेवून जाणार ना?